श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय 5वा आज आपण पाहणार आहोत. या अध्याय 5व्यामध्ये शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य कसे आहे ते सांगितलेले आहे. चला तर मग सुरू करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, शौनकजी, श्रवण, कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान कर प्रत्येकाला शक्य आहे असे नाही. त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आचार्य हवा. त्यांच्या मार्गदर्शनाने मनातील शंकांचे निराकरण होते. गुरुमुखातून शिवतत्वविषयक निरूपण ऐकल्यावर, शिवजींचे दर्शन घेताना, त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीची किंवा लिंगाची स्थापना करून त्यांची नित्य पूजा करावी. या सेवा आराधनेने तो भक्त भवसागरातून तरून जाऊ शकतो. ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते. सर्वप्रथम शंकराचे आवाहन करावे. आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षता, परिमल द्रव्य, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर इत्यादी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी. प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार करावा. शिवनामाचा जप करावा. सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा. शिवालयाची व्यवस्था, तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यांसाठी यथाशक्ती देणगी द्यावी. मठ, मंडप, गोपुरे, तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी. शिवपूजेने आणि शिवजी प्रित्यर्थ केलेल्या सत्कर्मांनी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते. श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत. हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले, सूतजी, सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते, पण भगवान शंकराची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते, असे का? सूतजी म्हणाले, मुनिजन हो, हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे. याविषयी स्वतः महादेवच समर्थपणे बोलू शकतात. या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो. भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत. त्यांना ब्रह्म किंवा परब्रह्म असे संबोधले जाते. ते निर्गुण, निराकार आहेत, तसेच सगुण साकारही आहेत. म्हणून त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती हे त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे. शिव आराधनेचा भाग म्हणून या दोघांची पूजा केली जाते. शिवजीं व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही. म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच नाही. वेदांनीही शिवजींची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे. प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता. त्यांनी विचारले, भगवन, भूलोकी सर्वत्र मूर्तीपूजाच प्रचलित आहे. शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. त्यामागचे तत्व किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे. आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा ऐकवा. या ठिकाणी शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय 5वा हा समाप्त झाला. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय 6वा. या अध्याय 6मध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वावरून जे वाद झालेला आहे तो या अध्याय 6मध्ये सांगण्यात आलेला आहे. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, मुनिजन हो, शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहेत. मंदर पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले, महात्मन, पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते. भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. तेवढ्यात ब्रह्मदेवाचे आगमन झाले.
ते श्रीहरीला म्हणाले, पुत्रा उठ, मी तुझा ईश्वर आहे. चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे. मला वंदन कर. त्यांची दर्पोक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले. त्यांनी कसेबसे स्वतःला आवरले. ते शांतपणे म्हणाले, पुत्रा तुझे कल्याण असो. आज या पित्याकडे कसे येणे केलेस? ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते. ते रागाने म्हणाले, श्रीहरी, हे तू काय बोलतो आहेस? मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगाचा पितामह आहे. संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे. तेव्हा श्री विष्णू त्वेषाने म्हणाले, अरे थांब, किती वल्गना करशील? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरलास वाटतं. मीच तुझा स्वामी आहे, मीच जगाचा ईश्वर आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले. आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही वाद घालू लागले. कोणी कोणास ऐकेना. भांडण विकोपास गेले. मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले. ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले. परस्परांवर जीवघेणे अस्त्रप्रहार करू लागले. त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले. सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली. हे युद्ध थांबवणे गरजेचे होते. देवांनी त्वरेने कैलासलोकी गमन केले. तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते. त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होती. देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. या ठिकाणी शिवपुराणातील विद्येश्वर संहितेतील अध्याय 6 हा समाप्त झाला.